नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. टिटवाळा गणपती मंदिर चौकाचे सुशोभीकरण व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान टिटवाळा येथील महागणपती मंदिर येथे महाराष्ट्रातून असंख्य भाविक दररोज महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चौकाच्या सुशोभीकरण व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर करून घेतला असल्याने रस्ते सुशोभीकरण करण्यात येत आहे. भूमिपूजन समयी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, माजी नगरसेवक संतोष तरे, भाजपचे मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर, वॉर्ड अध्यक्ष किरण रोठे, दीपक कांबळे, विनायक भगत, मुन्ना रईस, टिटवाळा महागणपती ट्रस्टीचे सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टिटवाळा महागणपती देवस्थान होय. दररोज शेकडो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार टिटवाळा चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून दीपमाळा बसवण्यात येणार आहेत. तसेच येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहेत. निधी कमी पडला तर अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. यावेळी टिटवाळा ग्रामस्थांकडून माजी मंत्री कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सिद्धिविनायक मंदिराचा आहे, तसंच टिटवाळ्याच्या मंदिराचं आहे. इथे अंगारकी चतुर्थीला जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोक इथे येतात आणि मी आता माहिती घेतली तर दररोज कमीत कमी 8-10 हजार लोक गणपतीच्या दर्शनाला येतात आणि अशा ह्या गणपतीच्या परिसराला सुशोभीकरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण 80 लाख रुपये मंजूर करून या कामांचं भूमिपूजन केलेलं. लवकरच या कामांचं उद्घाटनही होईल. पण भविष्यामध्ये गणपतीच्या परिसरामध्ये आणि टिटवाळ्याच्या परिसरामध्ये विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने अजून भरीव निधी राज्य शासनाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू. या सहकार्यांच्या अजून काही सूचना असतील विकासाच्या बाबतीत, त्या सूचनांप्रमाणे या विभागामध्ये काम निश्चितपणाने केलं जाईल आणि या परिसराचं सुशोभीकरण केलं जाईल, जेणेकरून जे गणपतीचं महत्त्व आहे ते महत्त्व इथं येणाऱ्या लोकांना जेवढं आहे तसंच या परिसराच्या विकासाचं महत्त्वही येणाऱ्या लोकांपर्यंत जावं असा त्याच्या पाठीमागे हेतू आहे. आणि मला खात्री आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आणि अशा विकासाच्या कामाला गणपती बाप्पा विघ्न येऊ देणार नाही अशा प्रकारची मला खात्री आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीचा विकास निश्चितपणाने आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही करू अशा प्रकारचा विश्वास आपल्याला आजच्या या छोट्याशा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. उद्यापासून काम सुरू होणार आहे. मागणी घेऊ आपण त्याच्याप्रमाणे करू. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.